मी श्याम पाटील. आपण बघत आहात लेवा जगत न्यूज. लेवा जगत न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सावदा येथील प्राचीन दिगंबर जैन मंदिरात यंदाही परंपरेप्रमाणे पर्युषण महापर्व मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि धार्मिक उत्साहात सुरू आहे. दशलक्षण महापर्व निमित्ताने 28 ऑगस्टपासून ते 6 सप्टेंबरपर्यंत 10 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे 150 वर्षे जुने असलेले हे मंदिर सन 2019 मध्ये परमपूज्य 108 मुनिश्री विशेष सागरजी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने जीर्णोद्धारानंतर नव्या भव्य आणि दिव्य रूपात उभे राहिले आहे. आज हे मंदिर संपूर्ण जैन समाजाचे श्रद्धास्थान बनले असून दररोज सकाळी शेकडो भाविक येथे येऊन अभिषेक, पूजा अर्चा, प्रवचन, पाठमाला आणि भजनांच्या माध्यमातून आपली भक्ती व्यक्त करीत आहेत. या कालावधीत पुरुष, महिला तसेच तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी होत असून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने गजबजलेला दिसत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पारंपरिक वाद्यांच्या गजरात भगवान वासुपूज्यनाथांची भव्य जलयात्रा सावदा शहरातील मुख्य चौकातून निघून पुन्हा मंदिरात येऊन संपन्न होणार आहे. त्यानंतर भगवानांची विशेष पूजा अर्चा व महाआरती मोठ्या श्रद्धेने पार पाडली जाईल. या सोहळ्याचे आयोजन मंदिराचे अध्यक्ष डॉक्टर दीपक सैतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून उपाध्यक्ष ट्रस्टी देवेंद्र अन्नदाते, सचिव विमलेश जैन, ट्रस्टी योगेश जैन आणि ट्रस्टी अभिजित मिटकर यांचे सहकार्य लाभत आहे. तसेच या कालावधीत मुख्य इंद्र प्रकाशजी पांडव यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला आहे. पर्युषण महापर्व हा जैन समाजातील अत्यंत पवित्र उत्सव मानला जातो. संयम, साधना, आत्मचिंतन आणि उपवास याला या दिवसात विशेष महत्त्व असते. त्यामुळे सावदा येथील संपूर्ण परिसर भक्तिभाव, धार्मिक उत्साह आणि पावनतेने उजळून निघाला आहे. पुंजला इथून जोरात नवीन यायला पाहिजे संधी हो इकडे. आवाज केला की तुम्हाला पाहिजे पडेल.
लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा। बघत रहा लेवा जगत। धन्यवाद।